शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्याती संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। कांदा निर्यात बंदी सरकारला का करावी लागते त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आली आहे। शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। पुढे चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, माझा शेतकरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून दुसऱ्या बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचते। चला तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे। जसे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, सरकारला रडवणार कांदा का करावी लागते कांद्याची निर्यात बंदी, शेतापासून ताटापर्यंतचा प्रवास बघू शकता। या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो, 18 जुलैची बातमी। आम्हाला साखर, कांदे आणि बासमती तांदूळ या सगळ्यांची गरज आहे। आम्ही आमच्या देशांतर्गत तांदळाची गरज फक्त 65% पूर्ण करू शकतो। आयातीवर संपूर्ण बंदी असली तरी भारत मलेशियासाठी काही तांदूळ आणि कांदे राखून ठेवू शकतो। मलेशियाचे मंत्री जोहरी बिन अब्दुल धनी यांनी पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं की भारत जगातील सर्वात मोठा बासमती आणि कांद्याचा निर्यातदार आणि साखरेचा दुसरा मोठा निर्यातदार देश आहे। भारताने या ठिकाणी 2023 मध्ये स्थानिक म्हणजेच देशांतर्गत किमती आटोक्यात ठेवण्यासाठी या वस्तूच्या निर्यातीवर निर्बंध लादले होते। एप्रिल-मे 2024 मध्ये झालेल्या एकत्रित निवडणुकीपूर्वी ही बाब करण्यात आली होती। आता काही वस्तूंच्या निर्यातीवर पुनर्विचार सुरू आहे, पण कांदा हा भारतात बटाट्यानंतर सर्वात आवडीचा आणि राजकारणातील सर्वात ज्वलंत मुद्दा राहिलेला आहे। त्याच मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता एक प्रश्न तुम्हाला पडला असेल, तो म्हणजे कांद्याची निर्यात बंदी वारंवार का करावी लागते। याचं सरळ उत्तर आहे ते म्हणजे कांद्यावर वारंवार गडतात आणि आता हे का गडगडतात तर मागणी आणि पुरवठा। कांदा हे हवामानाच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील पीक आहे। हवामान चांगलं असलं तर उत्पादन भरपूर येतं। वातावरण जास्त कांदे बाजारात जास्त कांदे आल्यावर किमती कोसळतात। त्याचवेळी हिवाळा किंवा उन्हाळ्यात जास्त तापमान आणि अनपेक्षित पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या हंगामाच्या संपूर्ण पिकाचे नुकसान होऊ शकते। मग किमती झपाट्याने वाढतात। हे आहे कांद्या पिकाचं गणित। धन्यवाद।